आता आपल्याला बघायचं आहे फोर्थ क्वेश्चन. इफ A 1 - 1, B 0 4, C -5 3 are vertices of a triangle, then find the slope of each side. आपल्याला काय शोधून काढायचं आहे? स्लोप ऑफ लाईन शोधून काढायचे आहेत. आपण आपली पहिली इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली, काय काय मिळालेले आहेत, वर्टायसेस आहेत, त्याचे आपल्याला सगळ्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत, लिहून घेतलेले आहेत. स्लोप ऑफ लाईन AB मग लिहिलेलं आपण 4 - -1 अपॉन 0 - 1. 4 - -1 म्हणजे 4 + 1 म्हणजे 5. याचा 0 - 1 म्हणजे -1 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे स्लोप ऑफ लाईन AB -5. आता आपण लिहिणार स्लोप ऑफ लाईन BC 3 - 4 अपॉन -5 - 0. आपला आन्सर 3 - 4 म्हणजे -1 -5 -0 म्हणजे आन्सर आहे -5 म्हणजेच काय झालं आहे 1/5. स्लोप ऑफ लाईन AB -5 आहे. स्लोप ऑफ लाईन BC आपली 1/5 आहे. तर स्लोप ऑफ लाईन AC आपल्याला काढावी लागेल. मग अशी मी तुम्हाला सांगितलं 2 किंवा 3चे काढावे लागतील आपल्याला. सेम येत असते तर 2चे काढले तर कळतं. तिसरं जर वेगळंच काही येत असेल किंवा त्यांनी जर आपल्याला कसं सांगितलेलं आहे इथे की फाइंड द स्लोप ऑफ ईच साईड, म्हणून आपल्याला तिन्ही लाईनच्या काढाव्या लागतील म्हणजे आपल्या इथे 3 मार्क मिळणार आहेत. ओके. स्लोप ऑफ लाईन AC 3 - -1 अपॉन -5 - 1. 3 + 1 म्हणजे 4 झाले, -5 - 1 म्हणजे -6 झालेला आहे. आपला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये केलेलं आहे 2/3 मायनस आपण डिनॉमिनेटरला देता कशाला देतो आपण नेहमी न्यूमरेटरला, म्हणून आपला आन्सर आहे -2/3. सगळ्याचे आपले स्लोप ऑफ लाईन कसे आहेत वेगवेगळे आहेत. मग आपण लिहिणार देअरफॉर द स्लोप ऑफ लाईन AB, लाईन BC अँड लाईन AC इज -5 1/5 अँड -2/3. आपल्याला इथे कोलिनियर सांगायचे नव्हते, फक्त स्लोप ऑफ ईच साईड सांगायचं होतं. आपण ते काढलेलं आहे. ओके. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 5. शो दॅट A -4 - 7, B -1 2, C 8 5 अँड D 5 - 4 आर द वर्टायसेस ऑफ अ पॅरलेलोग्राम. आता जर का आपल्याला पॅरलेलोग्राम काढायचा आहे तर स्लोप ऑफ लाईन या समोरच्या लाईनच्या म्हणजे AC किंवा BDच्या पॅरलल असल्या तर आपण त्याला पॅरलेलोग्राम म्हणणार आहोत. बघूया सेम येतात का स्लोप ऑफ लाईन. मग लिहून घेतलेले आहेत वर्टायसेसचे कॉर्डिनेट्स लिहून घेतलेले आहेत. आता आन्सर लिहायला सुरुवात करूया. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू, पहिल्या वेळेला नेहमी आपण आपला जो फॉर्म्युला आहे तो लिहून घेऊया. ओके. आता 2 मायनस इन द ब्रॅकेट -7 अपॉन -1 मायनस इन द ब्रॅकेट -4. 2 + 7 -1 + 4, 2 + 7 9 -1 + 4 आन्सर आहे 3 म्हणजे आपलं स्लोप ऑफ लाईन AB आहे 3. स्लोप ऑफ लाईन BC 5 - 2 अपॉन 8 मायनस इन द ब्रॅकेट -1, 5 - 2 3, 8 + 1 9, 3/9 म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये 1/3. स्लोप ऑफ लाईन CD -4 - 5 अपॉन 5 - 8, -4 - 5 -9 आन्सर 5 - 8 आन्सर -3 म्हणजे आपला स्लोप ऑफ लाईन CD आलेला आहे 3. स्लोप ऑफ लाईन AD इज इक्वल टू -4 मायनस इन द ब्रॅकेट -7 अपॉन 5 मायनस इन द ब्रॅकेट -4, -4 + 7 आन्सर आहे 3, 5 + 4 आन्सर आहे 9 म्हणजे स्लोप ऑफ लाईन AD आहे 1/3. स्लोप ऑफ लाईन AB CD सेम आहेत, इक्वल आहेत. BC AD सेम आहे. The slope of line AB and line CD is 3 and line BC and line AD is 1/3. These are opposite side. Opposite sides are equal. Therefore, equilateral ABCD is a parallelogram. Sorry, मी ते म्हटलं therefore क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. कारण त्यांनी आपलं काय सांगितलेलं होतं तो पॅरलेलोग्राम आहे की नाही सांगा, म्हणून आपण पहिले दोन्ही रिझन सांगितले. अपोजिट साईड जर का आपल्या
सेम असतील, इक्वल असतील तर आपण त्याला पॅरलेलोग्राम म्हणणार आहोत.